जवळजवळ 500 वर्षाच्या संघर्षानंतर आता परत कुठेतरी राम मंदिर उभारलं जातं. आणि जसं जसं उद्घाटन जवळ यायला लागले, तसं तसं लोकांना वेगवेगळे स्वप्न पडायला लागले. म्हणजे बघा ना, बिहार मधल्या एका आमदाराच्या स्वप्नात प्रभू श्रीराम येतात आणि त्या आमदाराला म्हणतात की तुला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी किंवा प्राण प्रतिष्ठेसाठी जाण्याची गरज नाही. आणि दुसरीकडे एका जणाच्या स्वप्नात असं येतं की बाबरी मस्जिदच्या जागेवर राम मंदिराची उभारणी होत नाहीये किंवा राम मंदिराची प्रतिष्ठापना होणार नाहीये रामांची. विषय गंभीर आहे. आणि पाहता पाहता एक स्क्रीनशॉट भयंकर व्हायरल होतो आणि ट्विटरवर त्याला खूप जास्त रिपोस्ट कमेंट वगैरे यायला लागतात. तर मित्रांनो, मी सागर घडके आणि तुम्ही पाहताय खोलात पाय. तर काल परवा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दोन स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल झाले, ज्यामध्ये असं दाखवलं गेलं होतं की सध्याचे जे बनणारं जे राम मंदिर आहे ते बाबरी मस्जिदीच्या जागेवर होत नाही. मग लोकांकडून विविध प्रकारे कमेंट ट्रोलिंग वगैरे या गोष्टींनी पूर्ण पोस्टला विळखा घातला गेला. आणि काहींचं असं म्हणणं होतं, जर त्या ठिकाणी राम मंदिर बनवायचंच नव्हतं तर बाबरी मस्जिद पाडलीच का? हा प्रश्नही तसा व्यवस्थित आहे. आणि दुसरीकडे या गोष्टीला सत्य मानून काही लोकांनी या गोष्टीचं खंडन केलं. ते म्हणले की प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होत आहे म्हणजे हा एक साधारणतः धार्मिक विधी आहे. आणि असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी एखाद्या धर्माचा दुसऱ्या धर्माचा ठेवा असेल त्या त्या ठिकाणी आपल्या धर्माचा ठेवा जपता येत नाही किंवा आपल्या धर्मातल्या देवांची संतांची स्थापना करता येत नाही. तर एकंदरीत झालं असं की एका मनीष नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्या स्क्रीनशॉट मध्ये धडधडीत असं दिसत होतं की सध्या जे राम मंदिराचं बांधकाम चालू आहे ते आधी असलेल्या बाबरी मस्जिद असलेल्या ठिकाणावरून तब्बल 3 किलोमीटर दूर आहे. मग बऱ्याच ठिकाणी ही पोस्ट पाहण्यात आली, त्यावर कमेंट्स आल्या, ट्रोलिंग झालं केलं गेलं. काही लोकांनी त्या गोष्टीचं समर्थन केलं, काहींचा त्या गोष्टीला विरोध होतानाही दिसला. या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की मॅप मध्ये दिसणारी ही जागा जुन्या बाबरी मस्जिदची जागा नसून अयोध्येत असलेल्या सीता मातेच्या बिर्ला मंदिराची जागा आहे. आणि हीच गोष्ट मनीष या व्यक्तीने केलेल्या पोस्ट मध्ये चुकीची दर्शवण्यात आली होती. वास्तविक पाहता हे व्हायरल फोटो मागचं किंवा व्हायरल स्क्रीनशॉट मागचं सत्य जरी खरं असलं तरी पण राम मंदिराचा विस्तार इतका भव्य आहे की बाबरी मस्जिदचा गाभारा हा मंदिराशी जुळायलाच हवा हे गरजेचं नाही. कारण त्यासाठी अनेकांनी आपले जीव गमावले. कोलकात्याहून आलेल्या तरुण कोठारी बंधूंना शहीद व्हावं लागलं. अशा कित्येक कारसेवकांनी आपले प्राण गमावले. आपलं सगळ्यात महत्वाचं ध्येय होतं की राम मंदिर बनलं पाहिजे आणि ते बनतंय. त्यामुळे आता सगळे दुवे सगळे हेवे दावे हे सोडून कुठेतरी आपण रामासाठी झगडावं किंवा रामाच्या चरणाशी जोडलं जावं, एवढंच ते महत्वाचं. आणि ज्यांना बोलायचंय ते बोलतच राहणार आहे. आपण घेऊन ठेवायचं की सोडून द्यायचं हा आपला प्रश्न. धन्यवाद.